आता बघा पहिलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आजचा. सर्वांनी लिहा द व्हेलॉसिटी रेशो. सर्वांनी लिहा द व्हेलॉसिटी रेशो the velocity ratio of a certain the velocity ratio of a certain machine the velocity ratio of a certain machine is 50. Determine the effort. Determine the effort. Required to lift a load of 1500 न्यूटन म्हणजे 1500 न्यूटन if the efficiency of the machine is 40%. आता लक्ष द्या प्रॉब्लेम काय आहे. सर्वांनी प्रॉब्लेम लिहा. प्रॉब्लेम आहे की द व्हेलॉसिटी रेशो ऑफ ए सर्टन मशीन इज 50. डिटरमाइन. आता पहा काय गिवन दिलेलं आहे हे पहा द व्हेलॉसिटी रेशो. प्रॉब्लेम वाचला द व्हेलॉसिटी रेशो ऑफ ए सर्टन मशीन इज 50. तर व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे 50. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 50 दिलेला आहे. डिटरमाइन द एफर्ट. काय फाईन करायला लागते सांगा बरं. इथं इथं सांगितलं त्यांना डिटरमाइन द एफर्ट. एफर्ट म्हणजे काय फाईन करायला लागते टी फाईन करायला लागते. त्यानंतर टू रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड. लोड किती दिलेला आहे. लोड इट इज डोनेटेड बाय डब्ल्यू. डब्ल्यू किती दिलेला आहे 1500 न्यूटन हा दिलेला आहे लोड. त्याच्यानंतर इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी किती दिलेली आहे 40%. इफिशियन्सी किती दिलेली आहे 40%. आता कधी लक्षात ठेवायचं जर इफिशियन्सी जर गिवन दिली असेल तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा इफिशियन्सीचा. आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय इफिशियन्सी इज इक्वल टू MA upon VR into 100. MA upon VR into 100. MA upon VR into 100. तर MA सर्वात पहिले इफिशियन्सी. आता इफिशियन्सी आपल्याला गिवन दिलेली आहे तर इफिशियन्सीच्या जागी इफिशियन्सीची व्हॅल्यू आपण पुटअप करू. काय इफिशियन्सीची व्हॅल्यू किती आहे 40%. 40%. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज नाही आहे तर सर्वात आधी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढू आपण. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 50 मल्टिप्लाय बाय 100. बोला. हा बोल. लास्टला उत्तर किती येतं पाहून कसं करतात. व्हेलॉसिटी रेशो दिला 50. 51 जा 50, 52 जा 100. इथं आलं 2 इंटू मध्ये आहे. इकडे आलं काय होते डिवाइड 40 डिवायडेड बाय 2. 40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. सांगा किती आला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 20. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 20. त्याच्यानंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे किती काय फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर डब्ल्यू किती दिलेला आहे लोड किती दिलेला आहे 1500 अपॉन पी इज इक्वल टू 20. हा पी अपॉन मध्ये इकडला काय होते मल्टिप्लाय. अपॉन मध्ये इकडे काय होते मल्टिप्लाय म्हणजे की 1500 इज इक्वल टू 20 पी आणि 20 इंटू मध्ये इकडला काय होते डिवाइड म्हणजे 1500 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू तर पी इज इक्वल टू 75. समजलं का. एक वेळा डबल सांगू. हो सर रिपीट. एक वेळा रिपीट लक्ष द्यायचं. प्रॉब्लेम काय माईक पण करा लक्ष द्या. द व्हेलॉसिटी रेशो ऑफ ए सर्टन मशीन इज 50. हे पहा व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 50 दिलेला आहे. सिंपल आहे इथे दिसूनच राहिला. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 50 दिलेला आहे. डिटरमाइन द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. डब्ल्यू किती दिलेला आहे लोड किती दिलेला आहे 1500 न्यूटन.
इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन, इफिशियन्सी किती दिलेली आहे 40%, इफिशियन्सी दिली आहे 40%. तर फॉर्म्युला लावला, इफिशियन्सी जर गिवन दिली आहे तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावला. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इफिशियन्सी किती आहे 40%. एम ए व्हेलॉसिटी रेशिओ किती आहे 50 मल्टिप्लाय बाय 100. 51 जा 50, 52 जा 100, म्हणजे इथं आलं 2. 2 इंटू मध्ये इकडला काय होते डिवाइड, इंटू इकडला काय होते डिवाइड. तर 40 डिवाइडेड बाय 2, 40 डिवाइडेड बाय 2 किती आलं 20. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 20. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन पी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन पी. तर डब्ल्यू किती आहे म्हणजे लोड अपॉन एफर्ट. तर लोड दिलेला आहे 1500 म्हणजे 1500 अपॉन पी इज इक्वल टू 20. पी अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय आणि 20 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. 1500 डिवाइडेड बाय 20 म्हणजे किती होते 75 न्यूटन एफर्ट. समजला का सांगा सर्वांना. आता सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघा कसा आहे. तर in a machine it was found that an effort had to be moved through a distance of 500 mm to move load by 50 mm using this machine. A load of 10 kilonewton was raised by an effort दिलेला आहे 1.25 किलो न्यूटन. 1.25 किलो न्यूटन आणि डिटरमाइन करायचं आपल्याला. डिटरमाइन नंबर फर्स्ट वेलोसिटी रेशियो. नंबर सेकंड मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. सर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित चालते ना. हाउ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. नंबर थर्ड इफिशियन्सी. and number fourth effort lost in friction. आता प्रॉब्लेम बघा कसा आहे. प्रॉब्लेम एक वेळा वाचतो मी कसा आहे तर तिथपर्यंत तुम्ही लिहून घ्या. सर पीएफ येतात ना शॉर्ट फॉर्म मध्ये का पूर्ण द्यायला लागतं. पीएफ. In a machine it was found that an effort had to be moved through a distance. हे पहा काय म्हटलं ना, effort had to be moved through a distance of 500 mm.
एफर्टनं जर समजा 500 mm काय केलं डिस्टन्स कव्हर केलं तर मूव्ह लोड बाय 50 mm. लोड किती mm केला 50 mm युझिंग दिस मशीन मध्ये. तर हे लोड ऑफ 10 किलो न्यूटन. लोड किती दिलेला आहे 10 किलो न्यूटन वॉज रेज बाय अन एफर्ट दिलेला आहे 1.25 किलो न्यूटन. डिटरमाइन द व्हेलॉसिटी रेशिओ, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, इफिशियन्सी आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तर सर्वात आधी बघा काय आहे. त्यानं काय म्हटलेलं आहे एफर्ट मूव्ह थ्रू ए डिस्टन्स. एफर्ट मूव्ह थ्रू अ डिस्टन्स म्हणजे काय वाय डिस्टन्स दिलेला आहे. वाय बाय एक्स फॉर्म्युला ना आपल्याविषयी. एफर्ट मूव्ह थ्रू डिस्टन्स. एफर्ट मूव्ह थ्रू डिस्टन्स किती दिलेला आहे 500 mm. 500. आणि लोड मूव्ह थ्रू डिस्टन्स किती दिलेला आहे लोड 50. लोड मूव्ह डिस्टन्स दिलेला आहे 50 mm. त्याच्यानंतर लोड दिलेला आहे. लोड इट इज जनरेटेड बाय 10 किलो न्यूटन. इथे लिहितो आता. लोड इट इज जनरेटेड बाय किती दिलेला आहे डब्ल्यू किती दिलेला आहे 10 किलो न्यूटन. आणि त्यानंतर एफर्ट म्हणजे काय दिलेला आहे पी किती दिलेला आहे 1.25 किलो न्यूटन. 1.25 किलो न्यूटन. काय फाईन करावं लागते आपल्याला 1 नंबरवर व्हेलॉसिटी रेशिओ फाईन करावं लागते. 2 नंबरवर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाईन करावं लागते. 3 नंबरवर इफिशियन्सी फाईन करावं लागते. आणि 4 नंबरवर फाईन करावं लागते एफर्ट लॉस्ट इन म्हणजे पीएफ फाईन करावं लागते. काय फाईन करावं लागते पीएफ फाईन करावं लागते. हे 4 गोष्टी फाईन करावं लागतात. आता व्हेलॉसिटी रेशिओ जर आपल्याला जर फाईन करायचा असेल आता काय फाईन करायचं असेल व्हेलॉसिटी रेशिओ. तर व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला काय सांगा बरं कोण सांगते मला व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला. सर आपला डिस्टन्स हा एफर्ट मूव्ह डिस्टन्स मूव बाय द एफर्ट मूव्ह बाय डिस्टन्स बाय द लोड. हा एफर्ट मूव्ह डिस्टन्स अपॉन लोड मूव्ह डिस्टन्स. फॉर्म्युला आहे लोड मूव्ह डिस्टन्स. सिंपल आहे हे त्यांना डायरेक्टच देऊन दिलेलं आहे. एफर्ट काय दिलेला आहे 500 आणि लोडचं किती मूव्ह किती आहे 50. तर 500 डिवायडेड बाय 50 म्हणजे किती होते 10. व्हेलॉसिटी रेशिओ भेटला तुमचा 10. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड फाईन करावं लागते मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. काय फाईन करावं लागते मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. सांगा बरं मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू अपॉन पी लोड अपॉन एफर्ट. लोड किती दिलेला आहे लोड किती दिलेला आहे 10 किलो न्यूटन 10 आणि एफर्ट किती दिलेला आहे 1.25. 10 डिवायडेड बाय 1.25 किती येते सांगा बरं 4/5 0.8. 0.8 हे झालं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता काढायचे आपल्याला 8. त्याच्यानंतर आता आपल्याला फाईन करावं लागते इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला सांगा कोण आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे MA upon VR into 100. MA upon VR into 100. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 8. व्हेलॉसिटी रेशिओ किती आली व्हेलॉसिटी रेशिओ किती आहे 10 डिवायडेड बाय 100 80. इथे याचा आन्सर किती 80% झाली इफिशियन्सी. आणि आता आपल्याला फाईन करावं लागते पीएफ एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. काय फाईन करावं लागते पीएफ. आता पीएफचा फॉर्म्युला आहे पी मायनस पी आहे पी मायनस पी आहे आणि पीआयचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. पीआयचा फॉर्म्युला काय पीआयचा डायरेक्ट फॉर्म्युला ना डब्ल्यू अपॉन व्ही आर. आयडियल एफर्टचा फॉर्म्युला काय डब्ल्यू अपॉन व्ही आर. आता पी एफर्ट किती आहे एफर्ट आहे 1.25. 1.25 लोड दिलेला आहे 10 आणि व्हेलॉसिटी रेशिओ दिलेला आहे 10. व्हेलॉसिटी रेशिओ 10 दिलेला आहे. व्हेलॉसिटी रेशिओ किती आला 10. तर आन्सर किती येते 0.25. हा झाला पीएफ. हे प्रॉब्लेम समजलं का तुम्हाला एक वेळे रिपीट लक्ष द्या काय केलं नंतर एक लक्ष द्या एक वेळे रिपीट. प्रॉब्लेम काय आहे इन ए मशीन इट वॉज फाउंड दॅट अन एफर्ट हॅड टू बी मूव्ह थ्रू ए डिस्टन्स. म्हणजे एफर्टचं काय दिलं त्यानं एफर्ट मूव्ह थ्रू डिस्टन्स दिलेला आहे. एफर्ट मूव्ह थ्रू
डिस्टन्स दिलेला आहे 500 mm. हे पहा 500 mm. मग त्यानंतर काय दिलं, टू मूव्ह लोड बाय 50 mm. म्हणजे लोड मूव्ह थ्रू डिस्टन्स काय दिलेला आहे 50 mm दिलेला आहे. इथं डायरेक्ट दिसून राहिलं प्रॉब्लेम मध्ये. युझिंग दिस मशीन ए लोड ऑफ 10 किलो न्यूटन. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. डब्ल्यू दिलेला आहे 10 किलो न्यूटन. was raised by an effort 1.25 किलो न्यूटन. तर 1.25 किलो न्यूटन एफर्ट दिलेला आहे. काय फाइंड करायचं आहे, व्हेलॉसिटी रेशो, व्हीआर, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, इफिशियन्सी आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे पीएफ. तर सर्वात पहिले व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला लावला. एफर्ट मूव्ह डिस्टन्स अपॉन लोड मूव्ह डिस्टन्स, किंवा डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव्ह बाय लोड सारखाच आहे. तर एफर्ट मूव्ह डिस्टन्स किती आहे 500 अपॉन 50. 500 अपॉन 50 म्हणजे 10. व्हेलॉसिटी रेशोला 10. सिंपल आहे, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केले. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू म्हणजे ते लोड आहे 10 आणि एफर्ट आहे 1.25 ते 8 आला. ते इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे एमई अपॉन व्हीआर इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 8, व्हेलॉसिटी रेशो आहे 10. ते 8 अपॉन 10 मल्टिप्लाय 100 म्हणजे 80%. आणि पीएफ काढायचा आहे. तर पीएफचा फॉर्म्युला आहे पी मायनस पी आहे. तर पी आणि पीआयचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्हीआर आयडियल एफर्टचा. तर पीची व्हॅल्यू 1.25, डब्ल्यू होता 10 आणि व्हेलॉसिटी रेशो आहे 10. तर हे आला आपला पीएफ आला 0.25 किलो न्यूटन. इथं काय लिहिसाल तुम्ही, युनिट काय लिहिसाल, किलो न्यूटन. युनिट आहे किलो न्यूटन. आता बघू प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 लिहा. काय आहे तर प्रॉब्लेम नंबर 3 आहे, इन ए मशीन an effort required to lift a certain load is 200 Newton. When the efficiency is 60%. When the efficiency is 60%. Find ideal effort. Find ideal effort. हे प्रॉब्लेम लिहून घ्या. प्रॉब्लेम असा आहे, इन ए मशीन अन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड. इन ए मशीन रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड. हे पहा, इन ए मशीन अन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए सर्टन लोड इज 200 न्यूटन. सांगा बरं काय दिलाय त्यानं, लोड एफर्ट. लोड दिलाय सर, एफर्ट दिलाय. एफर्ट दिलाय की लोड दिलेला आहे? एफर्ट लोड आहे सर, एफर्ट. हे पहा इथं पहा वाचा. इन ए मशीन एफर्ट कशा बोलला तो, एफर्ट दिलाय. हा एफर्ट. हे पहा माधवी समजून आलं काय, इथे काय दिलेलं आहे एफर्ट. हे पहा, इन ए मशीन अँड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए सर्टन लोड इज 200 न्यूटन. म्हणजे एका मशीनचा एफर्ट एकाने काय दिलेला आहे 200 न्यूटन. काय दिलेला आहे एफर्ट. हे पहा, जो एकाने, आता तुम्ही एका कसं ओळखसान, कन्फ्युजन झालं तुमचं इथे एफर्ट आहे की लोड आहे. तर पहिले शब्द पाहायचा काय आहे, तर पहिले शब्द काय आहे इथं, एफर्ट. व्हेरी गुड ओम वाडूकर, यू आर मोस्ट टॅलेंटेड पर्सन अँड टॉपर. 200 न्यूटन. थँक्यू सर. एफर्ट दिलेला आहे 200 न्यूटन. त्याच्यानंतर वेन द इफिशियन्सी किती दिलेली आहे 60%. एफिशियन्सी दिलेली आहे 60%. एफिशियन्सी दिलेली आहे 60%. व्हेरी गुड. तर काय फाईन करायला लागते आपल्याला, आयडियल एफर्ट. आता पीआय काढायला लागते आपल्याला, काढायला लागते पीआय. आता हे डायरेक्टली सॉल्व्ह नाही होत. इफिशियन्सी 60% दिलेली आहे. आता लॉजिक पा कसं लावायचं, आता आपल्याला सर्वात पहिले तुम्ही मला सांगा की पीआयचा फॉर्म्युला काय. इथं लिहितो मी पीआयचा फॉर्म्युला. सांगा बरं पीआयचा फॉर्म्युला काय. डब्ल्यू अपॉन व्हीआर. हा पीआयचा फॉर्म्युला आहे. पीआयचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन व्हीआर. पण आपल्यापाशी ना डब्ल्यू आहे ना व्हीआर आहे काय,
नाहीये. मग आता राहू द्या, मग डब्ल्यू नाही आहे व्ही आर नाही आहे. हे प्रॉब्लेम लय इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे बरं, पेपरमध्ये येणार आहे प्रॉब्लेम. डब्ल्यू अपॉन व्ही आर. पण आपल्याला गिवन काय दिलाय पहा बरं, सांगा बरं गिवन काय दिलेलं आहे. Efficiency. लक्षपूर्वक आहे का बरं, लक्षपूर्वक आहे का, गिवन काय दिलेलं आहे. Efficiency. शांतता राखा. एक वेळ डबल वाचतो मी प्रॉब्लेम तुमच्यासाठी. इन ए मशीन अँड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए सर्टन लोड इज 200 न्यूटन. म्हणजे की काय दिलेलं आहे, एफर्ट दिलेला आहे 200 न्यूटन आणि इफिशियन्सी दिली 60% आणि आयडियल एफर्ट म्हणजे पीआय काढायचा आहे. तर लॉजिक आहे, तर सर्वात पहिले तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करसाल, तर मी तुमच्या दिमागानं सॉल्व्ह करू राहिलो प्रॉब्लेम. कोणाच्या दिमागानं करू राहिलो, तुमच्या दिमागात. तुम्ही विचार करसाल की आता आपल्याला पीआय काढायचा आहे, तर सर्वात पहिले पीआयचा फॉर्म्युला लिहिला डब्ल्यू अपॉन व्ही आर. अरे इथं ना डब्ल्यू दिला ना व्ही आर दिला, मग आता प्रॉब्लेम कसा करायचा, सोडायचं नाही. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, हे लक्षात. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आता लक्ष द्या, आता आपल्याला पीआयचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. आपल्याला हे दिलंच नाहीये, पण इफिशियन्सी दिलेला आहे. मग इफिशियन्सी दिला आहे तर मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावून पाहायचा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय सांगा बरं, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. हा फॉर्म्युला आहे. पण इफिशियन्सी मध्ये आता मग इथं व्हेलॉसिटी रेशो नाही, पण इफिशियन्सी गिवन दिलेली आहे. पण एमए मध्ये काय आहे माहिती आहे काय, एमए म्हणजे काय होते डब्ल्यू अपॉन पी. इथं लिहू शकतो का मी असं, एमए म्हणजे होते डब्ल्यू अपॉन पी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय होते डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाय बाय 100. लिहू शकतो का. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, डब्ल्यू अपॉन पी. याच्या जागी लिहिलं मी डब्ल्यू अपॉन पी. आर यू गेटिंग दिस पॉईंट. त्याच्यानंतर इफिशियन्सी किती दिलेली आहे सांगा बरं, इफिशियन्सी किती दिलेली आहे, 60%. इफिशियन्सी आहे 60%. डब्ल्यू दिला नाहीये. सांगा बरं व्हेलॉसिटी रेशो किती दिले, पी किती दिलाय, पी 200 न्यूटन. 200. व्हेलॉसिटी रेशो पण दिला नाहीये, तो जे दिलं नाही ते तसं मल्टिप्लाय बाय 100. आता एक फॉर्म्युला शिकलो होतो आपण मॅथमॅटिक्स मध्ये, बेसिक कॉन्सेप्ट होता की जर ए अपॉन बी वर आहे आणि खाली जर सी आहे, ए अपॉन बी काय वर आहे, नाही ए अपॉन बी वर आहे आणि खाली जर सी आहे, तर जो खाली जो एकटा असते ना एकुलता, त्याच्यापाशी एखादा एक जोडीदार देऊन द्यायचा, ए अपॉन बी इंटू सी. या दोघांचा काय होते मल्टिप्लाय. तर या 200चा याच्यासोबत काय होणार, 200चा याच्यासोबत काय होणार मल्टिप्लाय होणार, 200चा याच्यासोबत काय होणार मल्टिप्लाय. म्हणजे कसं होणार 60 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन 200 मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. त्याच्यानंतर इथं बघा आता या दोघांचा काय झाला मल्टिप्लाय. मग 100 1 जा 100, 100 2 जा 200, 2 इंटू मध्ये इकडेला काय होते 2 इंटू मध्ये डिवाइड, म्हणजे इंटू मध्ये डिवाइड मध्ये इकडेला काय होते मल्टिप्लाय मध्ये. डिवाइड असला तर मल्टिप्लाय, हा अपॉन मध्ये आहे ना, अपॉन मध्ये असला तर मल्टिप्लाय. मग इथं काय आलं डब्ल्यू अपॉन व्ही आर, डब्ल्यू अपॉन व्ही आर 60 इंटू 2 किती होते 120. आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजे काय होते, आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजे काय होते पहा बरं, पहा हे पहा डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजे काय होते, PI. PI. हा भेटला तुम्हाला पी आय. म्हणजे पी आय इज इक्वल टू भेटला 120 न्यूटन. न्यूटन मध्ये असलं तर न्यूटन, किलो न्यूटन असलं तर किलो न्यूटन. समजलं का. एक वर डबल सांगू, एक वर डबल सांगू, Yes sir. एक वर डबल. सर डबल काय आहे थोडा. पहा आता हे पहा प्रॉब्लेम कसा आहे, इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, मजेशीर प्रॉब्लेम आहे. इन ए मशीन अँड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए सर्टन लोड इज 200 न्यूटन. त्याला काय दिलेला आहे, एफर्ट दिलेला आहे 200 न्यूटन. एफर्ट किती दिलेला आहे 200 न्यूटन आणि इफिशियन्सी किती दिलेली आहे, इफिशियन्सी किती पर्सेंट आहे 60% इफिशियन्सी. फाइंड द आयडियल एफर्ट, पी आय काढायचा आपल्याला, काय काढायचा आहे पी आय काढायचा. इफिशियन्सी आता मग आता पी आय काढायचा आहे, तर मग आता लॉजिक काय लावायचं माहित आहे काय, सिंपल आहे लॉजिक लावायचं की पी आयचा फॉर्म्युला काय. पी आयचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. मग तुम्ही प्रॉब्लेमची इकडे इकडे पाहायचं डोळे वाकून असे, मग पाहिलं अरे याच्यात ना डब्ल्यू आहे ना व्ही आर आहे, मग घाबरायचं नाही बरं. मग मग इफिशियन्सी दिली, तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला लो पाहू काहीतरी जुगाड लागते काय. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे एम ए अपॉन व्ही आर इंटू 100, म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाय बाय 100. मग त्याच्यानंतर मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी डब्ल्यू अपॉन पी, कारण की पी गिवन दिलेला आहे, त्या मेकॅनिकल ऍडव्हान्टेजच्या जागी लिहिलं डब्ल्यू अपॉन पी. मग जे व्हॅल्यू आहे ती गिवन टाकल्या. इफिशियन्सीची व्हॅल्यू किती आहे 60%. मग इथं एकाने डब्ल्यू जसाच्या तसाच राहू त्याला, नाही आहे. पी किती आहे 200 मल्टिप्लाय बाय 100 आणि व्हेलॉसिटी रेशो पण नाहीये. मग इथं फॉर्म्युला आहे हा ए अपॉन बी अपॉन सी नुसार. हे पाय ए अपॉन डब्ल्यू अपॉन 200 आहे आणि अपॉन मध्ये व्हेलॉसिटी रेशो आहे.
ते ए अपॉन बी आणि अपॉन सी. तर या बी इंटू सीचा काय होते मल्टिप्लाय ए अपॉन बी इंटू सी. तिथं काय लिहिलं डब्ल्यू अपॉन 200 मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी रेशो. 200 मल्टिप्लाय व्हेलॉसिटी रेशो. इथे डिवाइड केला. 100 वन जा 100, 100 टू जा 200. इथं राहिलं 2 आणि 2 कसा अपॉन मध्ये आहे, डिवाइड मध्ये आहे, इकडे होते मल्टिप्लाय. 60 मल्टिप्लाय बाय 2. इथं आलं डब्ल्यू अपॉन व्हीआर आणि डब्ल्यू अपॉन व्हीआर म्हणजे स्वतः आपला पी आहे. पी आय इक्वल टू आला 120. समजलं का आता? चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण आता. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे ए मशीन has a velocity ratio. A machine has the velocity ratio दिलेला आहे 30. If the load of 500 Newton, if the load of 500 Newton is lifted by an effort of 50 Newton, determine the efficiency. Determine the efficiency. Efficiency of the machine and effort lost in friction. Effort झालाय का प्रॉब्लेम? असा झाला वाटते प्रॉब्लेम. आय थिंक फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम होता. नाही झालं. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. आता लक्ष द्या प्रॉब्लेम काय तर. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आणि अजून पण आहे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन ऍट दिस लोड. प्रॉब्लेम काय तर. प्रॉब्लेम असा आहे की ए मशीन हॅज ए व्हेलॉसिटी रेशिओ 30 if the load of 500 Newton is lifted by an effort of 50 Newton. Determine the efficiency of the machine and effort lost in friction at this load. देऊ का सॉल्व करून? हे प्रॉब्लेम लिहून घ्या. ए मशीन, प्रॉब्लेम बघा कसा आहे तो. ए मशीन हॅज ए व्हेलॉसिटी रेशिओ 30. ए मशीन हॅज ए व्हेलॉसिटी रेशिओ काय दिलेला आहे 30. काय दिलाय त्यानं? व्हेलॉसिटी रेशिओ दिलेला आहे 30. व्हेलॉसिटी रेशिओ किती दिलेला आहे 30. त्याच्यानंतर इफ द लोड ऑफ 500 न्यूटन. लोड म्हणजे काय होते सांगा बरं. काय दिलं आता सांगा बरं याच्यात. इफ द लोड ऑफ 500 न्यूटन काय दिलाय? डब्ल्यू दिलेला आहे 500 न्यूटन. इज द लिफ्टेड बाय अन एफर्ट. एफर्ट किती दिलेला आहे? 50. एफर्ट दिलेला आहे 50 न्यूटन. डिटरमाइन द इफिशियन्सी. काय फाईन करावं लागते? इफिशियन्सी. हे तर सोपी आहे प्रॉब्लेम. बाहेर सोपी इफिशियन्सी. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? इफिशियन्सी ऑफ द मशीन. 33 आले का सर? हा व्हेरी गुड. आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे काय फाईन करावं लागते? पीएफ फाईन करावं लागते. काय फाईन करावं लागते? सर डबल व्हॉइस येत आहे सर तुमचा. हा कोण माईक बंद करा. कोणाचा आहे तो? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे पीएफ फाईन करावं लागते. आता सिंपल आहे. सर्वात पहिली इफिशियन्सी दिली आहे. ते काय काढू आपण? इफिशियन्सीच काढू. कोण सांगते मला इफिशियन्सीचा फॉर्म्युला? तनश्री सांगू शकता का इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? तर सांगते. एम ए अपॉन व्ही आर. हा एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इंटू 100. पाहू आता काय काय दिलं. इफिशियन्सी काढायची आहे आपल्याला. बरं मग एम ए नाही आहे आपल्यापाशी. ते मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय सांगा बरं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा डब्ल्यू अपॉन पी. मग काढून डब्ल्यू अपॉन पी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू किती दिलेला आहे? 500. माईक बंद करा. आणि पी किती दिलेला आहे? 50. तर 500 डिवाइड बाय 50 म्हणजे किती येते सांगा बरं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 10. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 10. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजच्या जागी टाकला आपण 10. व्हेलॉसिटी रेशिओ किती आहे?
30 30 आणि मल्टिप्लाय बाय 100 सांगा किती येते आन्सर इफिशियन्सी 33.33 33.33%. 33.33% हा काय आला आपला इफिशियन्सी आला. आर यू गेटिंग दिस पॉइंट? Yes. नक्की. Yes, sir. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय लागते पीएफ, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. कोण सांगते आता पीएफ? पीएफ काढायचा आता फॉर्म्युला आहे पी मायनस पी आय. पी मायनस पी आय म्हणजे की पी मधून आयडियल एफर्ट जर आपण मायनस केलं तर पीएफ भेटते आपल्याला. पीआयचा फॉर्म्युला काय? पीआयचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू अपॉन व्ही आर. फक्त फॉर्म्युल्यात बाकी काहीच नाही. पीआयचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू अपॉन व्ही आर. पी किती आहे? पी किती आहे? 50. डब्ल्यू किती आहे? 500 आणि व्हेलॉसिटी रेशो किती आहे? व्हेलॉसिटी रेशो 30. करा बरं किती येते? सांगा किती येते आन्सर? याचे ते सर 33.33 33.33 न्यूटन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन झाला. हा काय झाला? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन झाला. पीएफचा फॉर्म्युला पी मायनस पी आय आणि पीआयचा आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. आर यू गेटिंग दिस पॉइंट? समजलं काय? लक्ष द्या. प्रॉब्लेम एक डबल एक्सप्लेन करणार आहे. ए मशीन हॅज द व्हेलॉसिटी रेशो 30. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? 30 दिलेला आहे. हे पहा इथंच दिसून आलं. हे पहा हे डोळ्याने दिसत आहे. व्हेलॉसिटी रेशो 30. व्हेलॉसिटी रेशो 30. इफ द लोड ऑफ 500 न्यूटन, लोड म्हणजे होते डब्ल्यू दिलेला आहे 500 न्यूटन, इज द लिफ्टेड बाय अन एफर्ट म्हणजे होते पी किती दिलेला आहे? 50 न्यूटन. आणि काय सांगितलंय? डिटरमाइन द इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी फाइंड करायची आहे आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? एफर्ट इफिशियन्सी फाइंड करायची आहे अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे पीएफ फाइंड करावं लागते. काय फाइंड करावं लागते? पीएफ. तर आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? एमए अपॉन व्ही आर इंटू 100. मग व्हेलॉसिटी रेशिओ आहे आपल्यापाशी 30 पण एमए नाही आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा तुम्ही दिमागात फॉर्म्युला लावायचा, विचार करायचा की कोणता फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू अपॉन पी म्हणजे लोड अपॉन एफर्ट. लोड किती दिलेला आहे? लोड किती दिलेला आहे? 500 आणि एफर्ट किती दिलेला आहे? 50. 500 डिवाइडेड बाय 50 म्हणजे काय आला? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 10 आला. आणि त्याच्यानंतर बस मग फॉर्म्युला आहे आपल्यापाशी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 10 आला. या मेकॅनिकल ऍडव्हान्टेज टाकला 10, व्हेलॉसिटी रेशो आहे 30 मल्टिप्लाय बाय 100. 10 डिवाइडेड बाय 30 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे आलं 33.33 कॅल्क्युलेटरवर. त्यानंतर मग काढायचं आपल्याला एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे पीएफ. पीएफचा फॉर्म्युला आहे पी मायनस पी आय. मग पीआय दिला नाहीये तर पीआयचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. बस व्हॅल्यू पुट केली. पीच्या जागी 50, डब्ल्यूच्या जागी 500 आणि व्हेलॉसिटी रेशो 30. त्यांची टाकलं आन्सर आलं 33.33. समजलं का? आर यू गेटिंग दिस पॉइंट? जर तुम्हाला आजचं लेक्चर जर समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या बाकीच्या मित्रापर्यंत पण सेंड करू शकता. आणि जर समजा ज्यांना ऑनलाईन कोचिंग क्लासेस जर जॉईन करायची असेल तर करू शकता. खालील तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा. 24 तास सेवा आहे तुमची. लाईक करा. थँक्यू सो मच.